नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठी कृतीपत्रिका आराखडा विभाग 4 व्याकरण व भाषाभ्यास याबद्दल अभ्यास करणार आहोत. कृतीपत्रिकेत विभाग 4 हा भाषाभ्यास एकूण 16 गुणांसाठी असेल. यात व्याकरण घटकांवर आधारित कृती ह्या 8 गुणांसाठी असतील. यात आहेत एक समास, द्विगु, कर्मधारे, द्वंद्व. द्वंद्व समासात वैकल्पिक, समाहार, इतर द्वंद्व हे 2 गुणांसाठी समास असतील. दुसरा आहे शब्दसिद्ध. शब्द प्रत्यय घटित, उपसर्ग घटित, अभ्यस्त यास असतील 2 गुण. तिसरा आहे वाक्प्रचार. 4 वाक्प्रचारांच्या कृती दिलेल्या असतील, त्यापैकी 2 कृती सोडवणे अपेक्षित आहेत, यास असेल 4 गुण. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून त्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. कृतीपत्रिकेत 4 वाक्प्रचार दिलेले असतील, त्यापैकी 2 सोडवायचे आहेत. प्रत्येक वाक्प्रचारांचा अर्थ यास 1 गुण आहे. प्रत्येक वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग यास 1 गुण आहे. असा 8 गुणांसाठी असेल व्याकरण घटकांवर आधारित कृती. आहे भाषिक घटकांवर आधारित कृती. यास असतील 8 गुण. यात आहेत एक शब्द संपत्ती. याला असतील 4 गुण. शब्द संपत्तीमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एक वचन, अनेक वचन, वचन बदला, वचन ओळखा, शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहिणे. यात 3 शब्दसमूह दिलेले असतील, त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित आहे. शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. अ, ब, क, ड, ई हे 5 घटकांपैकी 4 घटकांवर प्रत्येकी 1 गुणांच्या कृती विचारली जाईल. असे शब्द संपत्तीस असतील या 4 गुण. आता भाषिक घटकांवर आधारित कृती यात 2 आहे. लेखन नियमानुसार लेखन यास असेल 2 गुण. यात अचूक शब्द ओळखा. कोणतेही 6 शब्द प्रत्येकी 4 पर्यायांसह दिलेले असतील. पर्यायातील 4 पैकी एकच शब्द लेखन नियमानुसार अचूक असावा. 6 शब्दांपैकी 4 शब्द सोडवणे अपेक्षित आहे. किंवा वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. प्रत्येक वाक्यात 2 शब्द लेखन नियमानुसार चुकीचे असतील, अशी 4 वाक्य देणे. त्यापैकी 2 वाक्य सोडवणे अपेक्षित. भाषिक घटकांवर आधारित कृती. खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्यातील शब्द दुरुस्त करून वाक्य पूर्ण लिहा. यात आहे विरामचिन्हे. यास आहे 1 गुण. यात योग्य विरामचिन्हे वापरा, विरामचिन्हे ओळखा, चुकीची विरामचिन्हे बदला. यापैकी 1 गुणासाठी कोणतीही 1 कृती विचारली जाईल. चौथा आहे पारिभाषिक शब्द. यास असेल 1 गुण. गद्य, पद्य या दोन्ही विभागातील घटकांवर आधारित कोणतेही 2 पारिभाषिक शब्द दिलेले असतील, दोन्ही सोडवणे अपेक्षित आहे. प्रत्येक शब्दासाठी अर्धा गुण आहे. याप्रमाणे भाषाभ्यासास एकूण 16 गुण आहेत. त्यातील व्याकरण घटकांवर आधारित कृती 8 गुण, भाषिक घटकांवर आधारित कृती यास 8 गुण, असे एकूण
16 गुण असतील. आता आपण व्याकरण घटकांवर आधारित कृती यातील एक समास यांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. द्विगु समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्या विशेषण असून दुसरे पद नाम असते, त्या सामासिक शब्दांवरून एका समुच्चयाचा अर्थ दर्शविला जातो तेव्हा त्यास द्विगु असे म्हणतात. हा समास नेहमी एकवचनी असतो. या समासाची उदाहरणं पाहूयात. पहिलं आहे नवरात्र. 9 हे संख्या विशेषण आहे आणि रात्र हे नाम आहेत, म्हणजे 9 रात्री. याचा विग्रह आहे 9 रात्रींचा समूह. दुसरा आहे त्रिकोण. त्रि म्हणजे 3, हे आहे संख्या विशेषण. कोण हे आहे नाम, म्हणजे 3 कोण. याचा विग्रह आहे 3 कोणांचा समूह. या व्यतिरिक्त आपण उदाहरण पाहूया. पंचवटी 5 वडांचा समूह. नवरात्र 9 रात्रींचा समूह. चातुर्मास 4 मासांचा समुदाय. त्रिभुवन 3 भुवनांचा समुदाय. या व्यतिरिक्त त्रिदल, पंचपाळे, चौघडी, पंचाती, बारबाई, पंचकोन, सप्तर्षी, सप्ताह इत्यादी. पुढील समास पाहूया. कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. या समासातील पहिले पद विशेषण असून दुसरे पद नाम असते. या समासाची उदाहरणं पाहूयात. पहिलं उदाहरण पाहू. नीलकमल. नील हे विशेषण आहेत, कमल हे नाम आहेत. याचा विग्रह येईल नील असे कमल. पुढील पाहू. मातृभूमी. मातृ हे विशेषण आहे, भूमी हे नाम आहे. विग्रह येईल भूमी हीच माता. आता पाहूया द्वंद्व समास. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात त्यास द्वंद्व समास म्हणतात. आणि व किंवा या उभयान्वयी अव्ययांनी ही पदे जोडलेली असतात. द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात. 1 इतरेतर द्वंद्व, 2 वैकल्पिक द्वंद्व, 3 समाहार द्वंद्व. आता आपण पाहूया इतरेतर द्वंद्व. ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर द्वंद्व असे म्हणतात. या समासाची उदाहरणं आई, आई बाप, आई व बाप, हरिहर, हरी आणि हर. या व्यतिरिक्त नेआण, विट्टी दांडू, 21, स्त्री पुरुष, कृष्णार्जुन, बहीण भाऊ इत्यादी. आता पाहूया वैकल्पिक द्वंद्व. ज्या समासाचा विग्रह करताना अथवा किंवा वा या विकल्प दाखवणाऱ्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व असे म्हणतात. या समासाची उदाहरणं पाहूया. 3 4, 3 किंवा 4, खरे खोटे, खरे किंवा खोटे, बरे वाईट, बरे अथवा वाईट, पास नापास, पास किंवा नापास. या व्यतिरिक्त धर्माधर्म, न्यायान्याय, पाप पुण्य, सत्यासत्य इत्यादी.
आता पाहूया समाहार द्वंद्व. ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश म्हणजे समाहार केलेला असतो त्यास समाहार द्वंद्व म्हणतात. याचा विग्रह करताना वगैरे इत्यादी या शब्दांचा वापर होतो. या समासाचे उदाहरण गप्पा गोष्टी, गप्पा गोष्टी वगैरे, अंथरूण पांघरूण, अंथरूण पांघरूण वगैरे, मीठ भाकर, मीठ भाकर वगैरे, भाजीपाला, भाजी पाला व मिरची कोथिंबीर यांसारख्या इतर वस्तू. या व्यतिरिक्त उदाहरणे आहेत बाजारहाट, पालापाचोळा, केर कचरा, कपडा लत्ता, घरदार वगैरे. आता आपण पाहूया व्याकरण घटकांवर आधारित कृती. यातील दुसरा आहे शब्दसिद्धी. भाषेतला शब्द कसा तयार होतो त्याला शब्दसिद्धी म्हणतात. सिद्ध होणे म्हणजेच तयार होणे. भाषेतल्या शब्दांचे वर्गीकरण दोन प्रकारे करता येते. एक सिद्ध शब्द, यात आहेत तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय. दुसरा आहे साधित शब्द, यात आहे उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द, सामासिक शब्द आणि अभ्यस्त शब्द. यापूर्वी आपण सिद्ध शब्द व साधित शब्द गटातील सामासिक शब्द यांचा अभ्यास केलेला आहे. आता आपण साधित गटातील उपसर्ग घटित, प्रत्यय घटित व अभ्यस्त या शब्दांचा अभ्यास करणार आहोत. उपसर्ग घटित शब्द. मूळ धातूच्या किंवा शब्दांच्या मागे एक किंवा अनेक अक्षरे लावून काही साधित शब्द बनतात. त्या अक्षरांना उपसर्ग असे म्हणतात. एक, उपसर्ग स्वतंत्रपणे येत नाही. दोन, ही अक्षरे अव्ययरूप असतात. उपसर्ग लागल्याने कधी कधी मूळ धातूचा अर्थ बदलतो. संस्कृत, फारसी, अरबी या भाषांतून मराठीत अनेक उपसर्ग घेतलेले आहेत. या उपसर्गांना मराठी, इंग्रजी इत्यादी शब्द जोडून अनेक शब्द तयार झालेले आहेत. उदाहरणार्थ उपसर्ग अव शब्द आहे अवजड, अवघड, अवकाळा. उपसर्ग आहे भर. उपसर्ग घटित शब्द आहेत भरजरी, भरधाव, भरदिवसा. उपसर्ग आहे नि. शब्द आहेत निरोगी, निनावी, निको. उपसर्ग अति. शब्द अतिरेक, अतिशय. उपसर्ग उप, उपसंपादक, उपमुख्याध्यापक, उपप्रमुख, उपवास. उपसर्ग बे, बेडर, बेफिकीर, बेपरवा. उपसर्ग बिन, बिनचूक, बिनतक्रार, बिनहरकत. उपसर्ग ना, नाराज, नाउमेद, नापसंत. आता आपण पाहूया प्रत्यय घटित शब्द. शब्दांच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही शब्द तयार होतात. अशा अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात. प्रत्यय लागून तयार झालेल्या शब्दाला प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. यामध्ये प्रत्यय आई आहे. शब्द आहे खोदाई, लढाई, चढाई. प्रत्यय आहे आऊ, टिकाऊ, जळाऊ, लढाऊ. प्रत्यय आहे आळू, झोपाळू, लाजाळू, दयाळू. प्रत्यय आहे दार, दुकानदार, जमीनदार.
प्रत्यय गिरी, गुलामगिरी, कारागिरी. प्रत्यय इक, मानसिक, सामाजिक, लौकिक. ईत प्रत्यय आहेत आनंदित, प्रेरित. प्रत्यय आहेत त्व, जडत्व, गुरुत्व. ई पाहूया अभ्यस्त शब्द. द्वित किंवा पुनरावृत्तीने तयार झालेले शब्द म्हणजे अभ्यस्त शब्द होय. उदाहरणार्थ लाल लाल, हळूहळू, तुकडे तुकडे, धंदा बिंदा, काम बीम, शेजारी पाजारी, कडकड, झटपट, खटपट इत्यादी. आता आपण पाहूया व्याकरण घटकांवर आधारित कृतीमधील 3 आहे वाक्प्रचार. भाषेमध्ये काही शब्द किंवा शब्दसमूह असे असतात की त्यांचा प्रचलित अर्थ न राहता त्यांना वेगळाच अर्थ प्राप्त झालेला असतो. त्यांना वाक्प्रचार म्हणतात. उदाहरणार्थ, एक पाण्यात पोहणे याचा प्रचलित अर्थ आहे पाण्यात डोकावून पाहणे. वेगळा अर्थ आहे द्वेष करणे. दुसरं पाहू आपण कान पिळणे. प्रचलित अर्थ आहे कान हा अवयव पिळणे. वेगळा अर्थ आहे शिक्षा करणे, अद्दल घडवणे. वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करताना अर्थाऐवजी वाक्प्रचाराचाच वाक्यात उपयोग करावा. उदाहरणार्थ, आकाश ठेंगणे वाटणे, खूप आनंद होणे. स्कॉलरशिप परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आल्यामुळे निशानला आकाश ठेंगणे वाटले. दुसरा वाक्प्रचार पहा. मनात घर करून राहणे, मनात कायम ठसणे. शिक्षकांनी सांगितलेली हृदय आठवण आम्हा विद्यार्थ्यांच्या मनात घर करून राहिली. आता आपण पाहूया भाषिक घटकांवर आधारित कृती. यात एक शब्द संपत्तीमध्ये आहे समानार्थी शब्द. उदाहरणार्थ पाहूया. आकाश, आभाळ, गगन, नभ, अंबर. कसब, कौशल्य. झाड, वृक्ष, द्रुम, पादप, तरु. पृथ्वी, धरणी, अवनी, भूमी, वसुंधरा, वसुधा. काठ, किनारा, तट, तीर. अरण्य, रान, कानन, वन, तुरंग, विपिन, जंगल. पाणी, जल, नीर, उदक, तोय. बुद्धी, मती, प्रज्ञा. एक शब्द संपत्तीमधील आहे विरुद्ध अर्थी शब्द येतील. याचे उदाहरण पाहूया. ऐलतीर, पैलतीर. अनुज, अग्रज. कृतज्ञ, कृतघ्न. कर्णमधुर, कर्णकटू. विधायक, विध्वंसक. समता, विषमता. स्वार्थ, परमार्थ. हर्ष, खेद. एक शब्द संपत्तीमधील आहे एकवचन, अनेकवचन, वचन बदला, वचन ओळखा. नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा एक धर्म आहे, त्यास वचन असे म्हणतात. नामाचे जे मूळ रूप तेच त्याचे एक वचन असते. आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एकारांतात होते. उदाहरणार्थ ससा, ससे. आंबा, आंबे. घोडा, घोडे. आकारांताशिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात. उदाहरणार्थ देव, देव. कवी, कवी. शत्रू, शत्रू. गहू, गहू. अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन केव्हा आकारांतात तर केव्हा इकारांतात होते. उदाहरणार्थ वेळ, वेळा. वीट, विटा.
केळ केळी, भिंत भिंती, विहीर विहिरी, म्हैस म्हशी. आकारांत स्त्रीलिंगी तत्सम नामाचे अनेक वचन एकवचनासारखेच राहते. उदाहरणार्थ भाषा भाषा, दिशा दिशा, पूजा पूजा, सभा सभा. आकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांतात होते. उदाहरणार्थ घर घरे, फुल फुले, पाखरू पाखरे. वचनासंबंधी काही विशेष गोष्टी लक्षात ठेवा. नामाच्या तिन्ही प्रकारांपैकी फक्त सामान्य नामांचे अनेक वचन होते. भाववाचक नामेही नेहमी एकवचनी असतात. विशेष नामांचा व भाववाचक नामांचा अनेक वचनी जेथे प्रयोग होतो तेथे ती सामान्य नामे होतात. काही नामे नेहमी अनेक वचनी आढळतात. उदाहरणार्थ शहारे, रोमांच, चिपळ्या, आट्यापाट्या इत्यादी. एक शब्दसंपत्तीमधील ड शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहिणे. याचे उदाहरण अर्थ पाहूया. ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक, कधीही जिंकला न जाणारा अजिंक्य, ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजातशत्रू, आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे साप्ताहिक, रोग्याची शुश्रूषा करणारी परिचारिका, कमी वेळ टिकणारे क्षणभंगूर, दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी, स्वतःविषयी वाटणारा अभिमान स्वाभिमान. शब्दसंपत्तीमधील ई पाहूया. शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. काही एका शब्दात अनेक अर्थपूर्ण शब्द लपलेले असतात. ते शोधून काढणे म्हणजे शब्दसंपदा वाढवणे होय. उदाहरणार्थ पाहू. पुढील एका शब्दातील अक्षरांपासून निर्माण झालेले अनेक अर्थपूर्ण शब्द अभ्यासा. एक पाहू. महाभारत. महा, मर, मत, हार, हात, भार. भात, रहा, रत, तम, तर, भारत. महाभारतांपासून याच्यापासून हे अर्थपूर्ण शब्द तयार झालीत. नंतर तर उचल बांगडी यापासून तयार होणारी अर्थपूर्ण शब्द पाहू. उडी, उचल, चल, लढी, बांग, बांगडी, गडी, उलग, उलगडी. आता आपण भाषिक घटकांवर आधारित कृती 2 पाहूया. दुसरं लेखन नियमांनुसार लेखन. यातील अभ्यासूया. अचूक शब्द ओळखा. लेखन नियमानुसार शब्दांचे शुद्ध लेखन करणे आवश्यक आहे. त्यासाठी मराठी लेखनाचे काही महत्त्वाचे नियम अभ्यासावे लागतात. 1. स्पष्टोच्चारित अनुनासिकांबद्दल शीर्षबिंदू द्यावा. उदाहरणार्थ गुलकंद, चिंच, तंटा, निबंध, आंबा. वेदांत, सुखांत, दुःखांत, शालांत हे शब्द असेच लिहावे. य, र, ल, व, श, श, ह यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा. उदाहरणार्थ सिंह, संयम, माज, संशय, संज्ञा. नामाच्या व सर्वनामांच्या अनेक वचनी सामान्य रूपांवर विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा. उदाहरणार्थ लोकांना, तुम्हास, घरापुढे, लोकांसमोर,
इकारांत आणि उकारांत शब्द दीर्घांतच लिहावेत. उदाहरणार्थ कवी, मती, गती, गुरु, पशु, सृष्टी. याला अपवाद आहे आणि, नी, परंतु, तथापि. समासात पूर्वपदी आले असतात ते ह्रस्वांतच लिहावेत. उदाहरणार्थ विद्यार्थी मंडळ, गुणीजन, स्वामीनिष्ठा, शशिकला. इकारांत व उकारांत म्हणजे दीर्घ शब्दातील उपांत इकार आणि उकार ह्रस्व लिहावेत. उदाहरणार्थ गरिबी, माहिती, हुतुतू, सुरू. अकारांत शब्दातील उपांत इकार आणि उकार दीर्घ लिहावेत. उदाहरणार्थ गरीब, वकील, वीट, सून, वसूल, फूल, पूर, फकीर. शुद्ध शब्दलेखनाचा उत्तम उपाय म्हणजे वाचताना त्या त्या शब्दांचे रूप डोळ्यात साठवणे. उदाहरणार्थ विहीर हा शब्द लहानपणापासून आपण असाच पाहिला आहे. समजा आपण तो विहीर असा लिहिला किंवा पाहिला तर तो डोळ्यांना खटकतो. शब्दांचे शुद्ध रूप डोळ्यात साठवणे म्हणजे शब्द शुद्ध लिहिता येणे होय. अचूक शब्द ओळखा याचे आपण उदाहरण पाहूया. एक पहा, उत्स्फूर्त हा अचूक शब्द आहे. 2 संस्कृती हा अचूक शब्द आहे. निर्णय अचूक शब्द निर्णय. अस्तित्व अचूक शब्द आहे अस्तित्व. पाठ्यपुस्तका शेवटी हे शब्द असेच लिहा, आपण लिहिले पाहिजेत. आ भाषिक घटकांवर आधारित कृती आहेत. विरामचिन्हे. एक योग्य विरामचिन्हे वापरा. 2 विरामचिन्हे ओळखा. 3 चुकीची विरामचिन्हे बदला. जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा मध्ये मध्ये थांबत बोलतो. या थांबण्याला विराम असे म्हणतात. लेखनामध्ये हा विराम वेगवेगळ्या खुणांनी किंवा चिन्हांनी दाखवला जातो. या चिन्हांना विराम चिन्हे म्हणतात. मराठीत प्रमुख असे 9 विरामचिन्हे आहेत. पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, एकेरी आणि दुहेरी अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, अपसारण चिन्ह म्हणजे डॅश. असे 9 प्रमुख विरामचिन्हे आहेत. आ भाषिक घटकांवर आधारित कृती. पारिभाषिक शब्द ज्ञान प्रसाराच्या विविध माध्यमांत किंवा जीवन व्यवहारात सतत बदल होत असतात. साहजिकच त्या त्या ज्ञानक्षेत्रात वा व्यवहारात प्रचलित शब्दाहून वेगळे शब्द वापरले जातात. विशिष्ट ज्ञानक्षेत्रातील माहिती, संकल्पना यांच्या प्रकटीकरणाला योग्य ठरतील असे शब्द वापरण्याची गरज असते. भाषिक व्यवहारांच्या या वेगळेपणातनं ज्ञानक्षेत्रांची वा व्यवहारांची परिभाषा सिद्ध होते. या परिभाषेतून शास्त्र भाषेचा व ज्ञान भाषेचा विकास होत असतो. बदलते जीवन व्यवहार, वाढत्या गरजा आणि विस्तीर्ण ज्ञानक्षेत्र यानुसार पारिभाषिक संज्ञा निर्माण होतात. पान क्रमांक 114 व 115 यावर पारिभाषिक शब्द
दिलेले आहेत या शब्दांचा अभ्यास करावा. विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी कृतीपत्रिका विभाग 4 भाषाभ्यास ह्या 16 मार्कांच्या येणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. आपणही सविस्तर याचा अभ्यास करावा. धन्यवाद.